तुम्ही जर या पद्धतीने अगदी शेवची चटणी जर बनवून खाल्ली ना, तर पुन्हा पुन्हा नक्कीच बनवून खाल. एवढी चवीला अप्रतिम अशी लागते आणि अगदी झटपट अशी होते. कुठलीही जास्त पूर्वतयारी करावी लागत नाही. तर त्यासाठी मी इथं 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 मध्यम आकाराच्या कांदे, कोथिंबीर आणि लसूण घेतलेले. तर ते अगदी असं फाईन चॉप करून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी इथे मिरच्या पण चिरून घेतल्यात आणि कांदा सुद्धा अगदी असं बारीक चिरून घेतली. या पद्धतीने मी चिरून घेतलाय. कोथिंबीर सुद्धा चिरून घेते. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी फरसाण वापरलेलं आहे. तुमच्याकडे कुठल्याही ब्रँडचं असलं तरी तुम्ही ते नक्की वापरू शकता. तर इकडे इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तर त्यात तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात मोहरी टाकून घ्या. मोहरी तडतडली की जिरे पण टाकून घ्या. लगेच आपण लसूण पण टाकून घेणार आहोत. म्हणजे लसूण असा एक छान क्रिस्पी होतो. लगेच आपण मिरच्या पण टाकून घेणार आहोत आणि त्या व्यवस्थित अशा परतवून घेणार आहोत. मिरच्या परतल्या की लगेच त्यात कांदा टाकून व्यवस्थित असं मऊसर शिजवून घ्यायचं. थोडासा गुलाबीसर रंगावर. तुम्ही बघू शकता अगदी तसं परतून झालेलं आहे. तर त्यात मी अर्धा चमचा हळद टाकली. हळदीचा वापर इथं बेतानेच करायचा, कारण फरसाण सुद्धा पिवळसरच असतो, त्याच्यामुळे हळदीची जास्त काही गरज पडत नाही. तर आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. 2 मिनिटं तुम्हाला वाटेल खूप कडक वाटते, पण ते मऊ होऊन जातं. तर इथं मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय आणि आपण पाण्याचा शिपका देणार आहोत. त्यानंतर ते अगदी व्यवस्थित असं मऊसर पडतं. तर अगदी थोडंसं हातावर पाणी घेऊन मी असं शिंपडून घेते आणि झाकण ठेवून आपण एक मस्त अशी वाफ काढून घेऊया. अगदी 2 मिनिटाच्या वाफेनंतर तुम्ही बघू शकता अगदी सुकी अशी चटणी झालेली शेवची. अगदी झटपट अशी तयार होते ही फरसाणची भाजी. त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा एक झाकण ठेवून आपण ती व्यवस्थित सुकून देऊया भाजी. तर तुम्ही बघू शकता अगदी अशी मोकळी सुट झालेली आहे. अगदी 5 ते 10 मिनिटं तयार होणारी रेसिपी आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.